FTII अर्थात फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामधलं महाभारत संपताना दिसत नाहीये। अशात आता ही संस्थाच बंद करण्याचे किंवा मुंबईला हलवण्याचे संकेत केंद्राकडून मिळत आहेत। त्यामुळे आधीच गरमागरमी असलेल्या विषयाला नव्या वादाची फोडणी मिळतेय। FTIIच्या संचालकपदी गजेंद्र चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आल्यानं विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारलंय। गजेंद्र चव्हाण ही व्यक्ती आम्हाला संचालक म्हणून नको आणि फिल्म इन्स्टिट्यूट सारख्या संस्थेत केंद्राचा हस्तक्षेप नको असा पवित्रा FTIIच्या विद्यार्थ्यांनी घेतलाय। त्यामुळेच FTIIच्या विद्यार्थ्यांनी सुरू केलेलं आंदोलन चिघळलंय, ज्यात आता ही संस्थाच बंद करण्याचा किंवा मुंबईला हलवण्याचा प्रस्ताव केंद्राकडून समोर येतोय। त्यामुळे चिघळलेला वाद सुटण्याऐवजी आणखी मोठा होणार हे स्पष्ट आहे। मला असं वाटतं की ह्याबद्दल हे खूप दुर्दैवी आहे की सरकार ह्याबद्दल एक दुभंगी भूमिका घेते। पहिले तर सरकारनेच BJPच्याच सरकारने प्रकाश जावडेकर जेव्हा माहिती आणि प्रसारण मंत्री होते, मागच्या वर्षी त्यांनी स्वतःहून ह्याला सुरुवात केलेली की इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्सचा दर्जा FTIIला मिळावा। तेव्हा तर कुठलंच आंदोलन चालू नव्हतं, त्यामुळे हे नाहीतरी होणारच होतं। तर आता ॲज इफ तुम्ही हे स्ट्राईक परत घेतलं किंवा तुम्ही ह्याबद्दल काही बोलला नाही, ह्या आमच्या माणसांना ॲक्सेप्ट केलं तर आम्ही तुम्हाला देऊ, असं चित्र का रंगवलं जातं। आणि आत्ता हे सगळे फिगर्स का बाहेर निघतात की अरे बाबा एवढा खर्च होतो मुलांवर आणि किती स्ट्राईक झालेत, ही आकडेवारी आत्ता का निघते। पहिली गोष्ट हे फॅक्च्युअली लोकांनी समजून घ्यावं की FTIIची ऑटॉनॉमी, स्वायत्ता, ह्याच्यासाठी आमचा लढा गेले 40 वर्ष चालू आहे। आणि ह्याचा अर्थ असा नाही की आम्ही प्रत्येक दरवेळेला स्ट्राईकला पेटून उठतो। हा 2000पासून पहिला स्ट्राईक आहे। आधी प्रोटेस्ट अनेक झालेत, कारण जेव्हा FTIIच्या स्पिरिटच्या अगेन्स्ट कोणी जायचा प्रयत्न केला आहे आणि अल्टिमेटली खाजगीकरणाकडे जायचा प्रयत्न केला आहे, तेव्हा FTIIचे विद्यार्थी तेवढे मॅच्युअर आहेत की त्यांना ते कळेल। तर हे नॅशनल इम्पॉर्टन्सचा दर्जा जर एनिवेज देणारच होते, तर आत्ता ह्याच्याद्वारे आम्हाला धमकी देण्यात येते का की जर तुम्ही आमचं ऐकलं नाही किंवा तुम्ही तुमचा लढा मागे घेतला नाही तर तुम्हाला हे देणार नाही। तर ही इनडायरेक्ट थ्रेट आहे असं मला वाटतं आणि ते दुर्दैवी आहे। आपल्या सरकारची जी काही उदासीनता आणि निष्काळजीपणा जो आहे कलेकडे बघण्याचा, तो यातनं स्पष्ट होतं की त्यांना याच्याशी काही घेणं देणं नाही आहे, पण त्यांना हे कळत नाही की ह्या माध्यमाची ताकद किती मोठी आहे। त्यामुळे कुठल्याही देशामध्ये कला आणि कलेची जी काही संस्थानं आहेत त्यांना कुठल्याही पद्धतीच्या इनसिक्युरिटीजमध्ये ठेवणं हे घातक आहे। आणि त्यांना स्वातंत्र्य न मिळणं म्हणजे बेसिकली ते जे काही पर्स्पेक्टिव्ह तयार करत असतात त्यातनं एक नवीन देशाला दिशा मिळत असते, लोकांना दिशा मिळत असते, नव्या आयडिओलॉजी निर्माण होत असतात, नवे पर्स्पेक्टिव्ह तयार होत असतात, नव्या पद्धतीचा सिनेमा येत असतो। आणि ते सगळं तुम्हाला नको आहे का? म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्हाला सगळं नवीन काहीच नको आहे। तुम्ही जर तसा फरक करत असाल तर याच्यावर तुम्हाला विचार करायला की ही कॉस्टली का आहे, की 12 लाख रुपये याला का खर्च लागतो, तुम्ही ते पण म्हणजे विचार करायला पाहिजे। आणि मी एक गावातून आलेला स्टुडंट आहे, तर मला माहिती आहे की याची म्हणजे ही खूप कॉस्टली। इथं मी कुठल्या प्रायव्हेट इन्स्टिट्यूटमध्ये गेलं तुम्हाला 15 लाख रुपये फीज आहे, तर तेवढी मी नाही देऊ शकत की 15 लाख रुपये गावातला स्टुडंट आहे, मी 15 लाख रुपये स्टुडंट नाही देऊ, म्हणजे फीज नाही देऊ शकत। नरेंद्र मोदी सरकारनं घेतलेल्या निर्णयाविरोधात एवढं मोठं आंदोलन विद्यार्थ्यांनी उभं करणं हे पहिलं उदाहरण ठरतंय। केंद्र सरकारनं आता हे विद्यार्थी सारखं आंदोलन करत असल्याची यादी बाहेर काढली आहे। ही मुलं कायम संप करतात, वर्षाला एका विद्यार्थ्यावर 10 लाख रुपये खर्च होतात अशी कारणं सरकारनं दिली आहेत। सरकारनं अशी कारणं देऊन संस्था बंद करण्याचा निर्णय घेतला तर त्याला पुन्हा कडाडून विरोध होणार हे स्पष्ट आहे। मी जेव्हा इकडे शिकतो तेव्हा माझ्या आधीच्या सिनियर्सनी हा लढा लढला एवढी वर्ष, म्हणून आज मी इकडे शिकू शकतो। मी पण एक मध्यमवर्गीय कुटुंबातून आलो आहे। जर एक अशा पद्धतीचं खाजगीकरण किंवा बॉलिवूडचे हे सोकॉल्ड लोक येऊन इकडे आधी राज करणार असते तर मी आज शिकू शकलो नसतो इथे। आणि आपल्या देशात जे मोठे मोठे इन्स्टिट्यूशन्स सुरू केले स्वातंत्र्यानंतर, मध्ये FTII असो किंवा IITs असो किंवा इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन असो, ते त्या एका दूरदृष्टीनेच करण्यात आलेले की बाबा ह्या गोष्टी आहेत ज्या पुढे जाऊन देशाला खूप उपयोगी ठरणार आहेत। आणि त्याच्यात मग पैशाचा मुद्दा येऊ नये की एका विशिष्ट वर्गातलेच लोक येऊन इकडे शिकतील। आणि ह्या विजनला प्रत्येक सरकारने अपहोल्ड केलं पाहिजे। उलट आत्ताच्या सरकारने एक एक्झाम्पल सेट करावं की आम्ही ह्याला पॉलिटिसाइज न करता आधीच्या सरकारने जर काही चुका केल्या असतील तर आम्ही त्याला सुधारून आता बेस्ट लोकांना आणायचा प्रयत्न करू, ना की फक्त पॉलिटिकल प्राइज म्हणून लोकांना आणायचं। FTIIच्या संचालकपदी अभिनेता गजेंद्र चव्हाण यांची नियुक्ती केंद्र सरकारकडून करण्यात आली। गीतकार गुलजार, दिग्दर्शक श्याम बेनेगल आणि अदूर गोपालकृष्णन यांना डावलून चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली।
नियुक्तीचा निर्णय झाल्यापासून विद्यार्थ्यांचा निर्णयाला विरोध आहे. आधी मूक आंदोलनं आणि मग घोषणाबाजीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी विरोध सुरू केला. केंद्र सरकार फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये का लक्ष घालतंय हा या विद्यार्थ्यांचा सवाल आहे. गजेंद्र चव्हाण या बी ग्रेड अभिनेत्याला संचालक पदावरून हटवलं जात नाही तोवर आंदोलन सुरूच राहील अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे. सगळे लेक्चर्स, वर्कशॉप, प्रॅक्टिसेस यावर विद्यार्थ्यांनी बहिष्कार घातला आणि सरकारविरोधी घोषणाबाजी केली. गजेंद्र चव्हाण भाजपशी संबंधित असल्यानं जाणीवपूर्वक त्यांना या खुर्चीवर बसवलं गेल्याचा आरोप होतोय. 13 जूनला सुरू झालेलं हे आंदोलन अजूनही सुरूच आहे. या आंदोलनाला दिग्गज कलाकारांनीही पाठिंबा दिलाय. गजेंद्र चव्हाण यांच्या नियुक्तीबाबत विद्यार्थ्यांनी घेतलेली भूमिका योग्य आहे याच मतप्रवाहाशी दिग्गज कलाकार देखील सहमत आहेत. आता FTIचं काय होणार हा फैसला होईलच. मात्र तूर्तास तरी आंदोलनाच्या आगीत सरकारच्या निर्णयामुळे तेल पडून भडका उडण्याची चिन्ह जास्त दिसतायत. अमित गोळवळकर, साम TV, पुणे.